हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुमचे सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहे सगळेजण? मस्त मजेत आणि आनंदात असाल तर तुम्ही सगळी माझी खूप सारी काळजी करत होता. तुम्ही मला मेसेज केले किंवा कमेंट्सद्वारे काही जणांनी कॉल केले, पण जसं सांगितल्याप्रमाणे मी माझं सिम कार्ड मिस्टरांना दिलेलं, तर त्यांना अननोन नंबर दिसला ना, तर ते उचलत नव्हते. असं काय सगळा मॅटर झाला होता. तर त्यामुळे मी कोणाला रिप्लाय नाही करू शकले, त्यासाठी सॉरी. आणि तुम्ही माझी सतत काळजी करत होता काय झालं असेल, हे मेसेजला पण रिप्लाय नाही करत, कमेंटला पण किती दिवस झाला आपला रिप्लाय मी केले नाही आहे, त्यासाठी सॉरी. तर तुम्हाला सगळी कंडिशन माहिती आहे, कारण मी सगळ्या गोष्टी तुम्हाला न सांगण्यासारख्या होत्या, त्या पण गोष्टी शेअर केल्यात. मी माझं सिम कार्ड वगैरे देऊन टाकले, त्यामुळं कसं मी कोणाला काही कॉन्टॅक्टच नाही करू शकले, असं झालं होतं. आणि तुम्हाला माहिती आहे मी का दिलं, कारण माझ्या घरातल्यांना वाटतं की मोबाईलमुळं बाया बिघडतात. त्यामुळे म्हणलं की आपण तसं नाही आहे, तर आपण शिंतोड ओढून घ्यायलाच नको. त्यामुळे मी त्यांना कार्ड वगैरे देऊन टाकलं आणि मी आपलं माझं आयुष्य जगायला मी मोकळी झाले, कारण नकोच ह्या सगळ्या झंझटीच नको. चांगलं राहून पण ऐकून घ्या, कसंही वागा तरी ऐकून घ्या. त्यामुळे म्हटलं आपण आपल्यापर्यंत आपली लाईफ जगूया. माझे व्हिडिओ तर तुम्हाला येणारच आहेत, कारण ते आयुष्य थांबून जमणार नाही मला. मी जर सांगितलं तुम्हाला, माझ्या नवऱ्याच्या पगारावर आमच्या गरजाच पूर्ण होत नाही, तर हाऊस तर लांबची गोष्ट आहे. आणि आम्हाला अजून खूप पुढचा पल्ला गाठायचा आहे, कारण अजून आमचं घर आहे, सोनूचं शिक्षण, तिचं लग्न, परत आमची स्वप्न असतातच आपल्या प्रत्येकाची काही ना काही छोटी मोठी स्वप्न. तर तसेच आमची पण आहे, तर ती पूर्ण करण्यासाठी दोघांनी झटलं तर दोघांनी झटून झोंबून काम केलं तर ते स्वप्न पूर्ण होतात. एकाच्या ह्याच्यावरती स्वप्न पूर्ण होत नाही, तर हे सगळ्यांना माहीत असतं. त्यामुळं मला थांबून नाही जमणार. हे मागं किती जरी मला बोलले तरी आता मला थांबायचं नाही आहे. जरी ते ना कशी करणार आहेत माहिती आहे, जरी मी केलं तरी ते मला बोलणार आहेत, जरी मी नाही केलं तरी ते मी बोलणार आहेत. आता मी मोबाईलवरून व्हिडिओ बनवते, त्यांना माहिती, पण त्यातून मी पैसे कमवते हे त्यांना माहीत आहे का माहीत नाही, मला नाही माहिती बरं का. जे खरं आहे ते तुम्हाला सांगते. पण आता मी कमवते, मला माहिती आहे मी कशावर पण होईना पण मी कमवते. जर मी हे बंद केलं आणि मी खुशाल त्या नवऱ्याच्या जेवावर जर बसून खायला सुरुवात केली, तर मला ह्याच्यापेक्षा विचित्र टोमणे खायला भेटतील. आणि ते मला कधी कधी नवऱ्या करून पण भेटेल. जेव्हा नवऱ्याला ताप होईल तेव्हा तो पण बोलेल की जेव्हा मी त्याला कधी काही मागितलं मला हे द्या, तेव्हा ते पण मला बोलून दाखवेल की माझ्याच्यानं नाही मिळणार, माझ्याच्यानं खर्चच होत नाही, तर माझ्याच्यानं हाऊस काय होणार आहे. तेव्हा मला हे बोलून घ्यायचं नाही. मी आधी 2 वर्ष बोलून घेतले, म्हणजे जोपर्यंत मी काही कमवत नाही तोपर्यंत मी बोलून घेतलं याच. पण जेव्हा माझ्या लग्नाला 2 वर्ष, म्हणजे माझं नवीन नवीन लग्न होतं ना, तेव्हा मी जास्त बोलून घेतले त्या गोष्टी. कारण तेव्हा माझ्या घरच्यांना तेव्हा अपेक्षा होती की मी कामाला जावं म्हणून. मी नवीन नवरी होती तरी पण त्यांना अपेक्षा होती, कारण तेव्हा लॉकडाऊन लागलेलं आणि सगळ्या लोक काम करत होती, कारण सगळ्यांना पोट भरायचं पडलं होतं ना. तर तेव्हा माझ्या घरच्यांना वाटत होतं की तेव्हा मी कामाला जावं. मग विचार करा, ते आता तर माझ्याकडनं किती अपेक्षा करत असतील. आधी तर पोरगी मोठी झाली, आता काय होतंय, सगळी जाते ती, हिला काय होतंय. आणि हे बोलून बसलेत की सगळी दुनिया काम करते, हिला काय होतंय का काम करायला. जसं मी तुम्हाला सांगितले की त्यांना वाटते की मी घरात बसून निवांत खाते. माजले हा शब्द मला बोलला गेलाय, कुठल्या अँगलने मी माजले मला सांगा. अंगावरती हसण्यासारखी गोष्ट, आता मला हसायला येते त्या गोष्टीचं, पण जेव्हा बोललेलं ना तेव्हा खरंच मनाला वाईट वाटलं होतं. लय खालच्या दर्जाला त्या गोष्टी मला बोलल्या त्या त्यांनी. ह्या 8 दिवसात मी रडून पडून धडून सगळ्या गोष्टी करून बसले, त्यामुळे आता मला रडायचं नाही, आता मला हसायचं आहे. हसण्यावर गोष्टी घ्यायच्या त्या सांगते मी तुम्हाला. मी सगळं ह्यांना करू लागले रानातलं. मी आधी नव्हती करत, हेही तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलं. जेव्हा सोनू लहान होती का नाही तेव्हा मी नव्हती करत, आणि मी ही गोष्ट मान्य करते की मी नव्हती करत. आणि तेव्हा मला बोललं तरी पण मी कधी माघारी बोलत नव्हते, कारण आपण करतच नाही तर का आपल्याला माघारी बोलायचा अधिकारच नाही असं मी म्हणायची. पण आता मी करते तरी पण ती मला बोलते, ती म्हणते तू काय करते आज, एवढं केलं म्हणून ती का काम झालं का, ही करायला पाहिजे ती करायला पाहिजे. म्हणून मी आता ठरवलं आहे की नाही, आपल्याला करून पण किंमत नाही, ना करून पण किंमत नाही, त्यापेक्षा करायलाच नको, काहीच नाही करायचं, फक्त बघत राहायचं. आता मला तुम्ही इतकं समजवलं, मला मी समजून नाही घेतलं. असं पूर्णच पांढरा पांढरा चेहरा दिसत होता. तर तुम्ही मला खरंच इतकं समजवलेलं की काजल, ते तुला काही किंमत देत नाही ती काडीची, आणि तुला काही धान्य देत नाही ती तू कशाला करते. तर मी तुम्हाला म्हणायचे, बाबा त्यांची कर्म त्यांच्या संग, आपण पण त्यांच्यासारखं वागलो तर आपण त्याच ह्याच्यात मग आपल्याला पण तेच दिवस येणार, असं माझ्या डोक्यात विचार होता.
पण आता नाही. मी त्या दिवशी देवाला इथनं हात जोडले की मला चांगले कर्म नाहीत करायचे. जर समोरचा मला इतका पाण्यात बघत असेल, मला इतका बोलत असेल, तर मला वाईट चांगले कर्म करून मला पुण्याचं काम नाही करायचं. जसं आता मला समोरचं बोलणार तसं मी त्याला माघार देणार, मग ते वाईट कर्म असो किंवा चांगले कर्म असो. कारण ते माझ्यावर अत्याचार करतात आणि मी ते सहन करते, हा मला म्हणजे बसतच नाही, ते तत्वातच बसत नाही. त्यामुळं समर्थ जर मला चांगलं देणार तर मी पण त्याला चांगलं देणार, तो मला वाईट देणार तर मी पण त्याला वाईट देणार. हा माझा काय म्हणतात सिंपल फंड आहे. आता मी तशीच वागणार आहे. दुनियागिरी म्हणजे म्हणतात ना, दुनियागिरी आता नाही करणार, मी नाही करणार. रानातली कामं स्पष्ट सांगते, मी नाही करणार. त्या दिवशी माझ्या नवऱ्यानं जेव्हा मला समजवलं, थोडं 4 गोष्टी म्हणतात ना सांगितल्या ना, तेव्हा मी म्हणलं की माझा नवरा मला खरं सांगते म्हणतोच की करत जाऊ नको रानातलं, म्हणून मला 1000दा सांगून झालं की रानात जाऊ नको, तू करू नको. ती एकदा सोकावली तू तुझ्याकडून अपेक्षा करणार. तर मला वाटच माहिती आहे का, आता कोण करू लागणार आहे, नाही तर माझ्याशिवाय तर कोण नाही आहे. आपलं पण ते दिवस आहेत, आपण पण एक ना एक दिवस म्हातारं होणार आहे. म्हणून मी जात होते. आणि मी जेव्हा म्हणायचे ना मी रानात गेले, माझं ही दुखते ती दुखते, आणि खरंच ताप व्हायचा, घरचं वडायचं, रानातलं वडायचं, सोनूला आणायचं जायचं, तेव्हा मला खरंच त्रास होत होता. तेव्हा गॅस वगैरे संपलेला तुम्ही बघितलेलं, त्रास होत होता मला. तरी तेव्हा मला नवरा समजावायचा, मी समजून नाही घेतलं. आणि आता त्या दिवशी पण नवऱ्याने सांगितले, आता तर तू गेली ना, आता काय झालं तर जिम्मेदार तू राहणार, आपण मध्ये बोलणार नाही. कारण मी तुझी बाजू घेऊन बोललं तरी पण तुला चांगलं बनण्याच्या नादात मग तू वाईटच दिसते, तर नको, ती चांगुलपणा सोडून दे, असं माझा नवरा मला सांगतोय. तरी मला ऐकायचं नाही. म्हणजे मी येडी म्हणायची की माझा नवरा माझ्या पाठीमागं असून मी समजून घेतलं नाही त्याला. पण आता मला कळते, स्वतःचा पुढचं जेव्हा सांगत असतं की ह्या लायकीच्या इथे, या त्यांच्या नादी लागू नको, तेव्हा कळलं की ह्या काही लायकीच्या इथे. ऑलरेडी नंदसोबत झालं तेव्हा बघितलंच होतं, तरी पण म्हणतात का नाही, आंधळा विश्वास ठेवला होता. पण आता नाही. ते मला काही बोललेत ना, इतकं मनाला लागलं आहे माझ्या, मी लय रडले, मी प्रमाणाच्या बाहेर रडले, जेवण सोडले, या सगळ्या गोष्टी. म्हणजे ना, समोरचं माझ्यासंग बोलतोय तर मी माझ्या विचारात होती, या इतके खालीपर्यंत टेन्शन घेतलं आहे मी. पण आता नाही टेन्शन घेणार मी, आणि ह्या लोकांचं तर नाही घेणार, ह्यांचा विचारच नाही करणार मी, मला विचारच नाही करायचा. एका मिनटाला मला इतकी वाईट साईड बोलते ती, दुसऱ्या मिनटाला येऊन माझ्याकडून फोन लावून घेऊन जाते की ह्याला फोन लावून देतो. म्हणजे हे किती, तुम्हीच विचार करा, हे किती नालायक लोक असते. म्हणजे सुनाला वाईट पण बोलायचं, तिच्याकडून काम पण करून घ्यायचं आहे, सगळंच करून घ्यायचं. मी काम करत नसते आता, अजिबात नाही. करा मरा काही करा, मला काही घेणं देणं नाही आहे. तुम्ही मला कधी आपलं मानलंच नव्हतं, माझा फक्त कामापुरता वापर करून घेतला. मी पण तुम्हाला आपलं मानणार नाही, मी तर त्यांचा वापर पण करून घेत नाही. आम्ही ना कधी सोन्याच्या पप्पाला सामान आणणं होत नाही, आमच्याकडे पैसे असून आमच्याकडे सामान आणणं होत नाही. कारण आम्हाला सामान आणायला तिकडे जावं लागतं, तुम्हाला माहितीच आहे. आमच्याकडे दुकान वगैरेचा रानात राहत असल्यामुळे सगळ्या गोष्टी होत्या त्या. पैसे असून आम्हाला सामान वगैरे आणणं होत नाही. तर आम्ही 2-2, 3-3 दिवस भात खातो, सकाळ संध्याकाळ भात खातो, दळण वगैरे आणणं होत नाही. तर ह्यांच्या तोंडातनं होत नाही की बाबानो, आम्हाला गहू तिथूनच घ्यायचं असतं आणि तिथूनच दळून आणायचं असतं. ते असा प्रॉब्लेम होतो. जर इथे असतं तर मी गावात वगैरे दळणाला घेऊन गेले असते, गावात चक्की आहे आमच्या. पण आमच्या घरात ना असं कधीच पायलीभर पण शिल्लक नसतं. आम्ही तिथंच पायलीभर घेतो आणि पायलीभर तिकडूनच दळून आणतो. घरात आमच्या धान्य नसतं. पण हे कधी म्हणत नाहीत की बाबांनो जाऊ देत, तुम्हाला नाही धान्य द्यायचं ना, तर पीठ तरी डबाभर पीठ तरी द्या की आमचं आत्तापुरतं जेवण तरी होईल. एवढी उलट्या काळजी साहित्य. आणि मी त्यांचा विचार करते, पण ती कधी आमचा म्हणण्यापेक्षा मी माझं म्हणेन. कोणाचंच करत नाही, ते माझ्या लेकराचं करत नाही, ते नवऱ्याचं त्यांच्याविषयी, म्हणजे त्यांचा लेक आहे त्याच्याविषयी प्रेम आदर काय असेल का नाही मला नाही माहिती. पण आमच्या दोघीच तर त्यांनी कधीच विचार नाही केला, आणि ही आमच्या घरातली पण मान्य करते. म्हणजे कोणी सासरचे असतील ना पाहुणे रावळे, त्यांना पण माहीत आहेत की काय गुण आहे ते काय नाही ते जाऊ दे. त्यामुळे मला त्यांच्यामुळे थांबायचं नाही. त्यांना वाटतं ना मी व्हिडिओ बंद करावं, मोबाईल सोडावं. मी मोबाईल सोडला आहे, मला नको तुमचं कार्ड, मला काही घेणं देणंच नाही आहे. मग मला कोणाचा फोन येत नाही तर काय नाही, आणि त्या फोनवरनं तर 24 तास फोनवर असते का असते. मला माझं डोकं विचारायला टाईम भेटत नाही, आणि फोनवर कधी बोलेल इतकं बोलायचं, इतकं म्हणजे माझ्याविषयी नवऱ्याच्या मनात काय काय भरून घ्यायचं. पण माझ्या नवऱ्याला माहीत आहे मी कशी आहे, तो माझी काय डाऊट घेत नाही किंवा कधी बोलत नाही, तो अशी वागते तशी वागते, हे काम केलं नाही ते काम केलं नाही. उलट मला समजून घेतो, खरं सांगते, जिथं चुकतं ते चुकतं. त्या दिवशी मला हाणलं मारलं पण समजून घेत होतं मला. पण तेच ह्यांना बघवत नाही की मला समजून घेतो किंवा
गेली रागानं तर आणतो, जा म्हणत नाही, किंवा म्हणजे असं काहीतरी त्यांना वाटतं म्हणावं, मला ताब्यात ठेवावं, मला धाकात ठेवावं. म्हणजे असं यांचं खालच्या दर्जाचा विचार आहे त्या. माझा ट्रायपॉड तुटला आहे ना, त्यामुळं मोबाईल असा हे होतं आहे आणि व्यवस्थित पण दिसत नाही. पण असू दे, जाऊ दे. मी खरं तर आंब्याखाली गेलेले व्हिडिओ बनवायला, पण तिथनं सारखं एरझाऱ्या घालणं सुरूच होतं की मी काय करते. म्हणजे सतत लक्ष ठेवायचं माझ्यावर. बाया जाऊ देत. मला आता हसायचंच आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी मला मनावर घ्यायच्या नाही, त्या म्हणून मी हसत राहणार आहे. आणि मी त्याच्यासंग बोलत नाही. आता 8 दिवसाच्या वर होऊन गेलेत ना सगळ्या गोष्टी झालेल्या, ते माझ्यासंग बोलण्याचा प्रयत्न करतात, येतात फोन लावायला, कशाच्या कारणाने निमतायला, किंवा कपडे वगैरे शिवण्याचे ना. माझ्या तोंडातनं खरं सांगते, देवाशपथ माझ्या तोंडातनं नाही येत नाही आहे की दे हा ब्लाऊज एवढा टाचून ढिला झाला आहे, असं झालं आहे. तर माझ्या तोंडातनं नाही येत नाही. असं वाटतं की ते आपल्याकडे वस्तू हाय आणि ती आल्यात, मग नाही काय म्हणायचं. मी आता मी म्हणते ना मी अशी वागणार, पण दुसऱ्या मिनिटाला माझं मन बदललेलं असणार. म्हणजे जाऊ दे यार, असं असं होणार आहे. पण मी रानातल्या बाबतीत किंवा त्या गोष्टीत नाही बदलणार, कारण तिथं मी आजारी होती, नाटकं झाली, पोरगी आजारी होती, नाटकं झाली, असं मला बोललं गेलेलं. त्यामुळं आता मी त्या गोष्टीसाठी तरी नाही बदलणार. बाकी गोष्टीसाठी बदलेल, पण त्या गोष्टीसाठी मी नाही बदलणार. कारण कोण नाटक नाही करत, पण तरी पण त्यांना वाटतं नाटक त्यांच्यावालं तर तेव्हा ते खरं होतं, आमच्यावालं तेव्हा ते नाटक असते. जाऊ त्यांच्याविषयी बोलायला जेवढं बोललं ना तेवढं माझं तोंड दुखल, पण ते त्यांनी केलेलं कीर्ता येते का नाही ते संपणार नाही. ती लय कीर्त केली त्यांना, अजून पण करत राहते ते. आणि पाप पुण्याच्या गोष्टी हीच करते ती, की आम्ही कुठं फेडणार आहे पाप, आम्ही काही पाप न करून आम्हाला म्हटलं जातं की कुठं फेडणार आहे पाप. चोराच्या उलट्या बंबा ह्याला म्हणते ते. दादा मी त्यांच्यासंग बोलत नाही. सासरा पण येतो कामापुरता बोलायला, मी त्यांच्यासोबत पण बोलत नाही. सोनू बोलते, मी काय असं तिला सांगते बोलायला, मी काय बोलत बसत नाही. कारण माझ्या मनातनं अक्षरशः उतरून गेलेत. अक्षरशः म्हणजे ना शब्दच नाही तुम्हाला आता. नाही, मला त्यांच्यासंग बोलायचंच नाही. त्यांच्या तोंडाकडे पण बघत नाही. ती जेव्हा काही काम करत असेल तेव्हा मी घरात असते. मला त्यांच्या समोरच नाही जायचं, माझा दिवस खराब करून घ्यायला किंवा कुठल्या गोष्टी करायला. मी एक दिवस पण असं नाही झाला की माझा नवरा उपाशी गेला आहे, पण गावाला फोन करून काय सांगते मी, ते नवऱ्याला आणच घालत नाही, उपाशीच लावते नवऱ्याला. एकही दिवस माझा नवरा उपाशी नाही गेला. थोडंसं पीठ असलं ना, 2 भाकरी झालेल्या नवऱ्याला अर्धी खायला देते, अर्धी सोनूसाठी ठेवते आणि 1 भाकरी डब्याला बांधून देते. आणि मी भात खाते, किंवा भात तांदूळ नसले ना आम्ही दिवसभर असंच असतं, काही खाणं पिणं नसतं. आणि ही बाया मला म्हणते की नवऱ्याला उपाशी लावते. कसं वाटेल सांगा? काय बघते ही आमच्या घरातली? फक्त शनिवारचा डबा नसतो, तो पण तुम्हाला मी सांगितले, सोनाचं पप्पा दुपारी येतात आणि दुपारचं जेवतात. मी शनिवारचं दुपारचं जेवण बनवते ना की सकाळचं बनवते, तरी सुद्धा मला तसं बोललं जातं. म्हणजे ना लय इतकं विचित्र हो. सोनच बाबा म्हणतात बरं का, राहू दे. मी आजारी असले ना तरी मला म्हणतात राहू दे, तरी पण मी रडत खडत का होईना पण त्यांच्यासाठी डबा बनवून देतेच. तरी पण मी डबा बनवून देते, फक्त दुपारी तू म्हणून देत नाही. हां, आणि तुम्हाला पण माहिती आहे सोनूच्या पप्पाला शनिवारचा डबा नाही लागत आहे, दुपारचं येतात आणि जेवण वगैरे करतात. आणि खूप काय काय गोष्टी आहेत ते सांगू पण की नको असं होतं आहे. पण जाऊ दे, मी माझ्या आयुष्याचा निर्णय घेतला आहे. मला याच्यासाठी थांबायचं नाही, कारण आमची खूप सारी स्वप्न आहेत, तिचे आम्हाला पूर्ण करायच्या आहेत त्या. आणि एकट्यानं नाही होते, तुम्हाला माहिती आहे, दोघांनी मिळून करायच्या आहेत. दोघांचा तेवढाच हिस्सा पाहिजे संसारात, हक्कानं सांगायला की मी पण एवढं केलं आहे म्हणून. आणि हे लोक मला संसार सोडायच्या गोष्टी करतात, म्हणतात ना निघून जा निघून जा. आज मी निम्मा पल्ला गाठला या संसाराचा. फक्त आता आमचं घर बांधलं का झालं, आम्ही शून्यातनं इकडून जा पूर्ण झटामधीला जाऊ द्या. एवढं सगळं केलं आहे मी. आता थोड्यासाठी मला म्हणतात की निघून जा. मला म्हणजे घरचे म्हणतात की जा तिला घालून ये, जा नाटकाय झाली. ह्याच्या आधी नाही म्हणले, जेव्हा आम्ही सापरात राहतो तू ह्याच्या लेकाला इतकी साथ दिली, शून्यातनं वर आणोपर्यंत समजून घेतलं, अपेक्षा नाही केल्या, गरिबी दिवस काढला, तेव्हा नाही म्हणली की नको माझ्या लेकासोबत राहू, गरीबी यायला लेकाची जा निघून, तेव्हा नाही म्हणली. आता जेव्हा सोन्याचा दिवस यायला लागला तेव्हा म्हणायला लागली का निघून जा म्हणून. वा. आणि मी एवढा संसार मन मारून केला आणि मला तरी आता निघून जावं वाटेल का? तुम्ही सांगा, कोणाला जावं वाटेल का? एक संसार उभा करताना इच्छा मारल्या, स्वप्न बघितली, हे वस्तू घ्यायची, असं करायचं, आणि ते एवढं सगळं केलं आणि आता जा म्हणायचं.
आणि त्यांनी जा म्हटलं तरी मी जायचं, हे पण चुकीचं आहे ना. आणि कोणालाच एवढं सगळं उभं करून नाही जावं वाटत, कुठलीच लेडीज असली जरी, मग किती जरी परिस्थिती वाईट असली आणि काय असली तरी. पण यांचं म्हणणं आहे की आता जावं, मी का जाऊ, आणि जरी गेले तरी पण हे सगळं तुम्हाला ठेवून नाही जाणार. माझ्या हक्काचं आहे ना तेवढं घेऊन जाणार आहे. तुमच्या लेकाचं काय आहे, शेड फक्त त्यात पण नाही मग माझं म्हणायला येईल माझं पैसे येतं म्हणून. सगळं आहे ना ते द्या माझी मला, ही मशीन म्हणा, ती गाडी म्हणा, एक एक गोष्ट मी माझं रुपया मोजला आहे त्या वस्तूंसाठी. माझा तुम्ही हक्क दाखवायला लागला. नसते देत मी काय आणि नसते जात मी. तुम्ही काय करायचं आहे ना ते करा, तुम्ही काहीही करा, मी जात नसते. हो, जे ठरलंय माझं. हे त्यांना वाटतं की ना माझा नवरा कमवतो ना, त्यात घरात सामान आणतो, किराणा असेल ती, आणि जे पैसे उचलले होते ना आम्ही काय कामासाठी ते भागवणं सुरू आहे. आणि हप्ता 1-2 हप्ता ते भरतात, पण बाकीचं सगळं हप्ता मी भरते. मशनीचा असो, गाडीला पैसे भरलेला असो, भिशी असो, ती मी भरते. हे त्यांना माहिती नाही आहे म्हणून तोंड उचलून बोलते ती. आणि जरी माहीत झालं तरी काय म्हणणार आहे ती, काय म्हणणार ती दुसरं, कोणासाठी करतोय, तुमच्यासाठीच करतोय म्हणून, केलं म्हणून काय होतंय, सगळ्याच बाया करते ती. वरून हे बोलणार आहे. दादा चला, ब्लॉग खूप मोठा होतोय आणि आता सगळीकडं समोर माणसं वगैरे आले, त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही. राहिलेलं काय आहे ना तो बोलू. मला तर हा आत्ताच विषय संपत होता, कारण नंतर ना आपले चांगले ब्लॉग येणार आहे. मी ब्लॉग थांबवणार नाही आहे. मला खूप सारे स्वप्न माझे पूर्ण करायचे, त्यामुळे मला थांबवून जमणार नाही. ह्यांना तेवढंच वाटतं की नाही थांबावं, जावावं, संसार सगळा तुटून राख रांगोळी व्हावी, पण तसं काय मी करणार नाही आहे. ह्यांच्यामुळे तर नाही करणार. जेव्हा आमचे नवरा बायकोचे वाद होतील ना तेव्हा तीच गोष्ट साहजिक आहे, कारण तिथं नवरा बायकोचंच पटत नाही ना, तिथे संसार काय होणार आहे. जर आमच्या दोघांचे विचार पटतं तर बाकीच्यांना संसार मोडून काय होत नाही, तो संसार तुटत पण नाही. जेव्हा आमच्या दोघांचे वाद होतील, जेव्हा आमच्या दोघांचं नाही पटणार, तेव्हा आम्हाला ना इच्छा नसताना पण वेगळं व्हावं लागणार आहे. पण आत्ता ते शक्य नाही. जोपर्यंत आमचा विचार जुळत नाही तोपर्यंत तरी ती गोष्ट शक्य नाही. पुढचं कोणी बघित नाही ना, शेवट ते नशिबाची कामं असते, ती काय होणार आहे काय नाही आहे ते. मला हा आता इथं संपवायचं होतं, कारण आपल्याला नंतर चांगले ब्लॉग घेऊन यायचे आहेत. मी ब्लॉग बनवून नाही थांबवणार, भले तिच्यासमोर मी कॅमेरा वगैरे नाही करणार, कारण तिनं आता मी बिनधास्त व्हिडिओ बनवायला लागलेले. खरं सांगतो तुम्हाला पण माहिती आहे, ती जरी बाहेर असली ना तरी ट्रायपॉडला वगैरे कॅमेरा लावून मी शूट करत होते, मी भीत नव्हते. पण तिचं म्हणणं आता तेच असेल की हे व्हिडिओ वगैरे गावठी किंवा अडाणी म्हणलं तरी चालेल. अडाणी, आता मी पण गावठीच आहे, अडाणी आहे ती, तर तिला आणि ह्या गोष्टीचा लांबपर्यंत कुठे संबंध नाही आहे, त्यामुळे तिला ते चुकीचंच वाटणार आहे. त्यामुळे मी ब्लॉग बनवणार असं कॅमेरा वगैरे, घरातले ब्लॉग येतील, स्वयंपाक वगैरे करताना बाहेर जातील, पण ती असताना मी शूट घेणार नाही. रानात तर आता मी जाणार नाही, त्यामुळे तुम्ही रानातले 4 करू नका की काजल रानात जाऊन पण शूट घ्यायचा. मी रानात पाऊलच ठेवणार नाही. ती काय बोलली त्या दिवशी भांडण्यात माहिती आहे, रानातलं करायला नको पण हक्कानं जाऊन भाजीपाला आणायचा कसं करतोय. तुम्ही बघितलं ना मी रानातलं काय केलं आणि काय नाही केलं ते, तरी पण ती तशी बोलली. जर तिथं माझा हक्कच नसेल तर मी काय हमालाची बिनपगारी फुल अधिकारी, हमाल पण नाही म्हणता येणार, बिनपगारी फुल अधिकारी का रुपयानं घेणं ना देणं ना धान्य देणं ना काय नाही, फुकटच राबवून घेणार का, माझं कष्ट घेणार का. आज माझा घाम गळत नाही तिथं का, माझ्या घामाला किंमत नाही आहे. म्हणूनसाठी ती म्हणते ना हक्कानं जाऊन आणती, तसं करत नाही. तर मला हक्क पण, मी कधीच हक्क दाखवलाच नव्हता. जाऊन आणायचे कारण करत होते म्हणून हक्कानं जाऊन आणत होते, पण आता मी करणार पण नाही, वावरात पाऊल पण टाकणार नाही. तुझं वावर तुला लकलाभ, वावर कर. जाऊ दे चला, आपलं आता घरातले आणि दारातील ब्लॉग येतील. आता उन्हाळा आहे तोपर्यंत आंबे वगैरे खाली गेल्यानंतर ना, आणि पाहुणे रावणाच्या घरी गेल्यानंतर आपण ब्लॉग शूट करत नाही. आणि मी माझे पाहुणे सोडून दिलेत, मला कोणी पाहुणे नाही आहेत, तो पण एक वेगळा विषय आहे. कारण मला ह्या एप्रिल महिन्यात इतकं झटकं भेटलं तर माझ्या जवळच्या माणसांकडून, मी स्वप्नात पण विचार केला नव्हता की मी ज्यांना आपलं मानलं होतं, फोन हँग होतं या, मी ज्यांना आपलं मानलं होतं, खूप जवळचं समजलं, त्यांनीच मला इतका जोरात धक्का दिला आहे ना, तो मला नाही सहन झाला. एकावर एक धक्का देत आलं तर जाऊ द्या. त्यामुळं मला कोणी पाहुणी नाही, ती खरं सांगते. मला पाहुणी म्हणले, मी माहेरची लोक आहेत मला,
बाहेरचे माझे आई बाप चुलता चुलते हे सगळे, पण माझे जे कोणी पाहुणे होते ना, जे आईचे नातेवाईक वगैरे, ते मी सगळे सोडलेत. मला कोणी नको आहे. मला एकटं राहायचं आहे, मला माझ्यासाठी जगायचं आहे. आई बापाला तर कोणीच नाही सोडू शकत, भले त्याने आपल्यासाठी काही करो ना. माझ्या आईने माझ्यासाठी केलं आहे, त्यामुळे मी तिला कधी नाही सोडणार. बस एवढंच सांगेन. मी जाणार नाही आहे तिकडं, पण मी तिला नाही विसरू शकत, मी तिला नाही सोडू शकत, एवढीच गोष्ट आहे. डोकं दुखायला लागलं माझं. तर चला असू देत. आणि माझा हा निर्णय किती योग्य आहे आणि किती चुकीचं आहे हे मला सांगा, की मी घेतलेला निर्णय बरोबर आहे का? मी काहीच नाही करणार आहे. मी यांचं करणार पण नाही, टोमणी पण खाणार नाही. जेव्हा मी करणारच नाही तेव्हा मला त्या गोष्टी मनाला पण लागणार नाहीत, की जाऊ दे बाबा आपण तसंच आहे, आपण केलंच नाही तर आपण का राग माना. आणि जेव्हा मी करून पण मला बोललं गेलं तर अरे मी केले तरी पण बोललं गेलं, मग रडाई आहे ना, ह्याच्यापासून लांब व्हायचं आहे आता मला. एका कानाने ऐकायचं आहे, एका कानाने सोडून द्यायचं आहे, बस. तर चला आता मला लागायचं स्वयंपाकाला. लवकरच स्वयंपाक करून घेते, कारण त्यांची तोंड बघायची नाही, ते नाही तोपर्यंत मी स्वयंपाकाला लागते आणि निवांत आपल्या घरात बसते. नंतर करमत वगैरे नाही आहे हो. आणि मी टी व्ही वगैरे पण घेऊन येणार आहे. मला पण टी व्ही वगैरे यांच्यात ठेवायचंच नाही. माझ्या हक्काची वस्तू आहे ना, ती त्यांच्या वस्तूवर हक्क दाखवते. त्यांची वस्तू कोणतीच माझ्या घरात नाही, कोणतीच एक कसपट पण नाही माझ्या परपंचात त्यांचं. तरी पण ते हक्काच्या गोष्टी करतात. आणि माझा एवढा मोठा हक्काचा टी व्ही त्यांच्या घरी आहे, तरी मी ती गोष्ट करायची नाही. पण मी लवकरच घेऊन येईन. माझं पेमेंट येईल ना, तेव्हा वायर वगैरे ती चेंज करायची ना, उंदरानं कुरतडली तर मी ती चेंज करेल ना, तेव्हा मी घेऊन येईल. तर असं चला, बाय बाय. मी आता माझा हक्क दाखवायला सुरुवात करणार आहे, माझ्या हक्कासाठी लढणार आहे मी. तर चला बाय बाय. उद्या भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या. असाच प्रेम, आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांचं मत मला सांगा कमेंटमध्ये. बाय.